सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरुबडे बामचंद्रक महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, ओम नमो आदेश, दत्त महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण आज मार्गदर्शन करणार आहोत की स्वामी सेवेबद्दल आणि स्वामी सेवा कशी करावी. आणि बऱ्याच जणांना सांगूनसुद्धा लोक हे होत नाहीत, त्याच्याबद्दल प्रगल्भ नाही आहेत की साधना कशी करावी, सेवा कशी करावी. तर थोडक्यातमध्ये आज आपण मार्गदर्शन करत आहोत स्वामी सेवेबद्दल. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे नवनाथ पालनाबद्दल माहिती, त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायणाबद्दल माहिती आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल आपल्याला माहिती मिळेल. तर अवश्य सगळ्यांनी सबस्क्राईब करावं. आपल्या चॅनलचं नाव आहे यूट्यूब चॅनल दत्त छंद. तर जेवढे सेवेकरी जॉईन होतील, जेवढे सेवेकरी सबस्क्राईब करतील, त्यांच्यापर्यंत ही सेवा पोचेल. महाराज बरोबर करून घेतील. मी काही नाही आहे, करता मी नाही आहे, सगळं महाराज आहेत. त्यामुळे माझं काम आहे की महाराज जे सांगतील ते तुमच्यापर्यंत पोचवणं. तर ती सेवा किंवा ती मी माझी सेवा समजतो महाराजांप्रती. महाराज जे मार्गदर्शन करतील, महाराज सांगतात तसं मार्गदर्शन आपण इथे सांगत असतो. तर सेवेबद्दल मार्गदर्शन असं आहे की बऱ्याच जणांना सेवा कशी करावी माहीत नाही आहे. त्याच्यानंतर सेवा काय करावी, कशी करावी, काही करायचं नाही. सेवा करताना काय नियम पाळावेत, तर नियम जास्त नाही आहेत. बऱ्याच जणांना वाटतं महाराज खूप कडक आहेत. कोणी सांगितलं महाराज कडक आहेत? सेवेत येताना खूप घाबरतात. कशाला घाबरायचं आहे? काय तुम्हाला कोण खाणार आहे का? कोण खाणार नाही आहे. या सेवेत एक लक्षात ठेवा, तुम्ही जर आले तर अविरत राहायचं, आयुष्यभर या सेवेत राहायचं, नाहीतर येऊच नका. मग तुम्हाला जर नियम पाळता येत नसतील, काहीच नसेल, अजिबात येऊ नका. कारण कसं असतं माहिती आहे का, कुठल्याही मार्गावर चालताना, कुठल्याही सेवेत येताना आपण सेवेत जातो, मार्ग निवडतो, सगळं करतो, पण मार्गात टिकून राहत नाही. आपलं मन विचलित असतं. आपण दर 2 मिनिटाला इथं टक 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 मोबाईलवर बदलतो. आपलं मन स्थिरच नाही आहे. अजूनही आपलं मन स्थिर नाही आहे. मग आपलं मन स्थिर का नाही आहे? तर आपण स्वतः मनातनं स्थिर नाही आहे. मन स्थिर करा पहिले. पहिले महाराजांना ओळखायला शिका. महाराजांनापेक्षा स्वतःला ओळखायला शिका. स्वतः ओळखाल तेव्हा महाराजांपुढे तुम्ही नतमस्तक व्हाल. समर्पण पाहिजे. नुसतं हात जोडले असं नाही पाहिजे. मी मागच्या याच्यात मार्गदर्शनामध्ये सांगितलं होतं. मार्गदर्शनामध्ये मागच्या बोललो तुम्ही की नुसतं मला फुलं व्हा म्हणजे काय, नुसतं हार फुलं वाहिली आणि फोटो काढले नमस्काराचे की म्हणजे मी बघतोय, असं होत नाही. हा गोड गैरसमज आहे सगळ्यांचा. मंदिरात जाऊन हार फुलं वाहिले, 4 गोष्टी दिल्या, नारळ फुलं दिली आणि नमस्कार केला आणि मूर्तीसमोर उभं राहून किंवा फोटोसमोर उभं राहून म्हणले मला माझा फोटो काढा. झालं आणि तो लगेच स्टेटसला टाकला व्हॉट्सअपला की काय होतं, अरे हे स्वामी भक्त आहे, हे पण स्वामी भक्त आहे, मी पण स्वामी भक्त आहे. पण मनात काय आहे, शिव्याशाप आहे. तो कुठला स्वामी भक्त आहे? नाही. स्वामी भक्त कशाला म्हणतात? जो आत्मसमर्पण आहे. महाराज कळणं सोपं नाही हो एवढं. दत्त महाराज असू देत, स्वामी महाराज असू देत, शंकर महाराज असू देत, हे कळणं अवघड आहे. ज्याला कळले तो माणूस जो आहे तोच भाग्यवान आहे. महाराजांना आता तुम्ही वाडीमध्ये गेला, वाडीमध्ये महाराजांची जो वाडीला जातो, वाडीमध्ये महाराज बोलवतात त्या ठिकाणी बरोबर ती व्यक्ती बरोबर जात असते. वाडीला गेल्यावर तिथे महाराजांची जी समाधी आहे, म्हणजे समाधी म्हणण्यापेक्षा महाराजांची जी पावलं आहेत दत्त महाराजांची, वाडीला गेल्यावर त्याच्या पाठीमागे महाराजांचा एक फोटो आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा एक फोटो, दत्त महाराजांचा. तो फोटो जर तुम्ही पाहिलात ना, इतकं सुबक रूप आहे आणि इतकं सुंदर रूप आहे. ते पाहिल्या जर डोळ्यात पाणी आलं ना, तर तुम्हाला मानलं म्हणजे, तर डोळ्यात जर पाणी येत असेल महाराजांना पाहिल्या तर तुमचं आत्मसमर्पण झालेलं आहे. महाराजांना वाहून घेतलेलं आहे. अशा अशी तुमची हे आली पाहिजे. त्या लेवलला तुम्ही गेले पाहिजे. तेव्हा केव्हा जाल? ते जप पाहिजे. जपामुळे जाल. तुम्ही जपच नाही ठेवला, जरी जप केला आणि इकडे लोकांना शिव्या दिल्या, परनिंदा केली, सगळा जप केला वाया. काही त्या जपाचा उपयोग नाही आहे. दुसरी गोष्ट, सेवा करताना मन शांत पाहिजे. वाणी स्पष्ट होते आपली. सेवा केल्यावर काय होतं? काय बदल जाणवतात? आपली नजर शुद्धी होते, कान चांगले होतात. कान चांगले म्हणजे कशा पद्धतीने ऐकायला, आपण जे ऐकायचं तेच ऐकतो. वाईट ऐकतच नाही. वाईट सगळं बाहेर, बरोबर?
तिसरी गोष्ट, वाणी स्पष्ट व्हायला लागते. वाणी स्पष्ट व्हायला लागते. स्पष्ट म्हणजे तुम्हाला वाकसिद्धी प्राप्त होते. वाकसिद्धी म्हणजे तुम्ही जे बोलाल ते खरं होतं. जे बोलाल ते खरं होतं. ही हळूहळू स्थिती यायला लागते. पण ती कधी यायला लागते? बरेच दिवसांनी. तुम्हाला लगेच तुम्ही म्हणाल मला मी आज जॉब चालू केला आणि मला 2 महिन्यात वाकसिद्धी होईल. तसं होत नसतं. त्याला तपश्चर्या लागते तेवढी. महाराजांची साधना लागते. त्याच्यानंतर साधना असल्याशिवाय होत नाही. महाराजांसमोर बसावं लागतं. महाराजांशी बोलावं लागतं. कसं बोलायचं, काय बोलायचं महाराजांशी हे पण मी सांगितलेलं आहे. महाराजांशी बोलावं लागतं. महाराज तुम्ही कसे आहात? आपली आई, वडील जसे आहेत तसे आपण महाराजांशी वागावं. त्यांना काय नको, काय पाहिजे, काय नको ह्या गोष्टी आपण बोलाव्या लागतात महाराजांशी. महाराजांवर माया करावी लागते तेवढी. इथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आपली लायकी नाही आहे, पण आपण केलं पाहिजे. बाळप्पा महाराज, सवप्पा महाराज एवढं तर आपण करू, कारण एवढं तर आपण करू शकत नाही, कारण आपल्याला परमार्थ करून सगळा संसार वगैरे सांभाळून आपल्याला सगळं करायचं आहे. बरोबर? परमार्थ करून अध्यात्म करायचं आहे. त्यामुळे अशा गोष्टी आहेत की बरेच लोक सेवा करत नाहीत. असं माझ्या गोष्टी नजरेस आलेल्या आहेत. सेवा करत नाहीत. आता हे सेवा करत नाहीत, का करत नाहीत? कंटाळा येतो. तुम्ही मोबाईलवर बसता, तासनतास बसता, तेव्हा कंटाळा येत नाही. टी व्ही पाहता, तेव्हा कंटाळा येत नाही. आपल्याला जेवायला एक दिवस दिलं नाही घरच्यांनी, काय वाटेल? पोटात कावळे ओरडतात. ठीक आहे, एक दिवस नाही दिलं, दुसऱ्या दिवशी नाही दिलं. मी म्हणतो तुम्हाला 7 दिवस दिलंच नाही आहे, जेवायलाच दिलं नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही वागा. काय होईल तुमचं? ना अन्न ना पाणी. तसंच आपलं महाराजांचंही आहे. जर तुम्हाला सेवेत यायचं असेल तर ही सेवा, जपाची सेवा, तुम्ही पहिले सेवा चालू करा. सेवा करताना तुम्हाला त्रास तर हा होणारच आहे पहिले. कारण महाराज तुमचे दोष बाहेर काढतात पहिले, मग तुम्हाला पहिले तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करतात. तुमचे दोष बाहेर काढतात आणि मग तुम्हाला सेवेमध्ये खऱ्या अर्थाने रुजू व्हायला तुम्ही सक्षम होता. कुठली परीक्षा परीक्षाच असते ही. सक्षम व्हायला लागतं ना, त्याशिवाय पुढचं येत जाणार आहे का? तुमची पात्रता, महाराज योग्यता, तुमची पात्रता ही बघतात आणि मगच तुम्हाला सेवेमध्ये कसं घ्यायचं हे बघतात महाराज. ताऊन सुलाखून सेवेमध्ये घेतात. नाही असं घेत नाहीत. तुम्हाला कष्ट तर पडणारच आहेत सेवेमध्ये आल्यावर. संकटही येणार, सगळे येणार. सेवेमध्ये आल्यावर तुम्हाला काय होईल? साधना करायला लागल्यावर मी सांगितलं तसं वाणी स्पष्ट होते, वाकसिद्धी प्राप्त होते. त्याच्यानंतर नजर शुद्धी होते. तिसरी गोष्ट, तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला मेकअप करायची गरज नाही. जे तुम्ही मेकअपचे लफे मारता, अजिबात मारायची गरज नाही. तुमच्याकडे बघूनच लोक म्हणतील एवढं तेज कसं काय चेहऱ्यावर, एवढं चेहऱ्यावर तेज कसं काय आलं? तर ते चेहऱ्यावर तेज येऊ शकतं, येतच. तुम्ही पारायण करा, गुरुचरित्र पारायण करा, एक चेहऱ्यावर तेज येतं. स्वामी चरित्र वाचा रोज, जप करा रोज, चेहऱ्यावर हळूहळू एक तेज येत राहील, एक ग्लो येत राहील, वेगळ्या प्रकारचं तेज येईल. चेहरा उजळून निघेल. लोक तुमच्याकडे बघत राहतील, अरे एवढं तेज कसं काय आलं? हा फरक हळूहळू पडतो, लगेच नाही होत. पण ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पहिले साधनेला बसावं लागेल. पहिले महाराजांसमोर शांत मांडी घालून योग साधनेत बसावं लागेल. महाराजांशी बोलावं लागेल. श्वासावर नियंत्रण ठेवावं लागेल. तरच या गोष्टी होतील. त्याच्यानंतर चिडचिड होईल तुमची. चिडचिड ही होणार आहे. काय करायचं या गोष्टीला? काय नाही, गोमूत्र जास्तीत जास्त घ्यायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घ्या. त्यामुळे चिडचिड कमी होईल. विनाकारण चिडचिड होईल. काही गोष्टी काय तुम्हाला माहिती पण नसतील का चिडचिड झाली तरी होईल. का? तर महाराज आपले पहिले दोष घाण बाहेर काढतात. जसं आपण गाडीचं इंजिन कसं स्वच्छ करतो पहिले, मग गाडी स्वच्छ होते, तसं आपलं पण शरीरामध्ये दोष असतात प्रत्येकाच्या. ते दोष बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मगच महाराज पूर्ण ताऊन सुलाखून आपल्याला काढून त्यातनं बाहेर काढतात आणि मग सेवेत रुजू करतात. मग सेवा आपल्याला जमायला लागली व्यवस्थित की मग महाराज मग सोडत नाही. मग आपल्याला मग एकाने एक संधी आपल्याला देत राहतात. महाराज मग संधी निर्माण करतात. मग ही संधी तुला दिली मी, हां जा इथं सेवा कर, हां जा इथं मार्गदर्शन कर, जा इथं मग हे कर, मग ते कर. अशा प्रकारे सेवा करायला लागतात, सेवा द्यायला लागतात महाराज. ही स्थिती यायला वेळ लागतो. लगेच कुठल्या गोष्टी पी हळद हो बरी तर होत नाही. याला काळ लागतो, याला तपश्चर्या लागते, याला महाराजांपुढे बसावं लागतं. रोज महाराजांशी बोलावं लागतं, साधना लागते. या गोष्टी एका दिवसात नाही होत शक्य. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जप करावा, हीच माझी हे आहे. गुरुचरित्र पारायण आपण हे चॅनल जे सुरू केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे?
महाराजांसाठी आहे, गुरुचरित्र पाळण्यासाठी आहे. जी भीती आहे, महाराज घाबरण्याचं काही नाही आहे कारण महाराजांना. बरेच लोकं म्हणतात स्वामी महाराज खूप रागीट आहे. कोण सांगितलं आहे रागीट आहे? तुम्ही त्या भावनेने बघू नका, महाराजांकडे प्रेमाने बघा. कोण सांगतं म्हणून तसं करू नका. सेवा चालू करा, सेवेकरी व्हा, सेवा दुसऱ्याला सांगा. जर त्यांनी केलं हे बघा आणि किती ओरडून जरी सांगितलं मला तू सेवा कर, सेवा कर. जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हाच तो माणूस सेवा करायला लागणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त पोस्टमनचं काम करायचं आहे. लक्षात घ्या. तुम्ही फक्त देण्याचं काम करायचं आहे. तुम्हाला फक्त पत्र पोचवायचं काम करायचं आहे. पत्रामध्ये काय लिहिलं हे फक्त महाराजांना माहिती आहे. तुम्ही फक्त नेऊन द्यायचं काम करा. बाकी सगळं महाराजांवर सोडा. महाराज करायचं का नाही त्याची कर्म आणि त्याचे पुण्य पाप सगळं महाराज बघून घेतील आणि त्यानुसार त्याला सेवेत घ्यायचं, नाही घ्यायचं, सेवा करायला लावायची, नाही लावायची हे महाराज करून घेतील. हे सगळी त्यांच्याकडे मग ते सगळं. मी पण तेच करतोय. पोस्टमनचं काम करतोय. मी तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवतो. करायचं नाही करायचं सगळं सर्वस्वी महाराज बघून घेतील. पण माझं काम आहे मार्गदर्शन करण्याचं. महाराजांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. महाराज सांगतात तसं आपण मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे हे मार्गदर्शन जे आहे ते त्याच्यासाठी आहे. मला काही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात मला हे नाही आहे ढवळाढवळ करण्याचं मला कोणाचं काही हे नाही आहे. माझं फक्त एकच आहे की सगळ्यांचं आयुष्य चांगलं व्हावं, सगळ्यांची कष्ट, संकट दूर व्हावी यासाठी ही सेवा सांगत असतो. बाकी काही त्यामध्ये माझा कुठलाही ₹1 स्वार्थ नाही आहे. मला काही नाही आणि आपलं जे असतं सगळं विनामूल्य आहे. म्हणजे आपण काही ₹1 नाही आणि कुठलंच काही नाही. कोणाला काही जर शंका असतील हे असतील सगळं उपाय-बिपाय सांगितले, सेवा घेतली. अजिबात नाही काही मी पैसा नाही काही नाही कुठलं आपलं मी त्या भानगडीतही नाही आहे. मग पैसा आणि व्यवसाय आपल्याला तसलं काहीच नको आहे. आपल्याला फक्त लोकांचे दुःख आणि संकट हे कमी झाली ना बस हीच आपली महाराजांचरणी सेवा आहे. बाकी काही नाही. तर झालेली सेवा ही म्हणून म्हणतो जास्तीत जास्त जप करा. काही नाही जमलं तर जप तरी करा. माझं कळकळीची विनंती आहे. तुम्हाला काहीच जमलं नाही, फक्त जपच करा. बाकी काहीच करू नका आयुष्यात. फक्त जप करा. नाहीच जमलं काही गुरुचरित्र नाही जमलं तरी चालेल. ते महाराज बघून घेतील कधी करायचं. पण जपामुळे ती वेळ येऊ शकते बरं का. लक्षात घ्या जपामुळे ती वेळ येऊ शकते. जप करत राहिला तर ती वेळही दूर नाही आहे. जप करत राहा. जास्तीत जास्त जप करत राहा. बाकी काहीच करू नका आयुष्यात. तेवढंच करा. बस एवढंच सांगायचं आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा श्री महाराजांचरणी रुजू करतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महादेश अलख निरंजन. गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. गुरु गडे बाबाचंद्रनाथ महाराज की जय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कोणाला काही मार्गदर्शन कुठं करायचं असेल इथं मी राहायला पिंपरी चिंचवडमध्ये आहे. तर कोणाला काही शेवटचं सांगतो आहे. कोणाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल कुठल्या केंद्रामध्ये स्वामी समर्थ मठामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये कुठं पाहिजे असेल पुण्यामध्ये राहायला पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये तर तिथं मार्गदर्शन वगैरे कोणाला काही पाहिजे असेल तर मार्गदर्शन महाराजांच्या इच्छेने हे सांगणंसुद्धा महाराजांचंच आहे. माझं काही नाही आहे. महाराजांच्या इच्छेने आपण महाराजांना विचारून मार्गदर्शन करू शकतो. त्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये करू शकतो. तर तसं मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. ते झालेली सेवा महाराजांच्या निर्जय करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.